मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती. खारगे समितीच्या अहवालातील महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्र्यांकडे अजून अहवाल नाही. दोषींवर कारवाई होणार. पार्थ पवारांना राज्यसभेवर त्वरित पाठवण्यासाठी क्लीन चिटची बातमी पेरली गेली आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अहवालावरती अंजली दमानियांची प्रतिक्रिया. खारगे समिती क्लीन चिट देऊ शकत नाही, दमानियांचा दावा. काही संचालक परस्पर व्यवहार करतात. मुंडवा जमीन प्रकरणी अहवालात पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर राज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य. तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हल्लाबोल. मुंडवा प्रकरणात क्लीन चिट देण्यासाठीच समिती नेमली. खारगे समिती राजकीयदृष्ट्या ज्यांना मोकळं करायचं त्यांना करेल. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खारगे समितीवर आरोप. काही चुकीचं केलेलं नाही असं पार्थनं मला सांगितलं होतं. पार्थवर माझा विश्वास होता, तेव्हा तसं मी व्यक्त देखील केलं. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी जामिनासाठी उच्च न्यायालयात. न्यायमूर्ती एस.जी. डिगे यांच्या एकल पीठानं राज्य सरकारला नोटीस पाठवली. 6 मार्चला सुनावणी होणार. पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंडवा जमीन प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला 3 मार्चपर्यंतची मुदतवाढ. अमेडिया कंपनीला दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली 2 महिन्यांची मुदत संपली. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आता विभागानं 15 दिवसांची मुदत कंपनीला वाढवून दिली. संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी झाल्याचा अल्पसंख्याक विभागाचा दावा. अजितदारांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग आहे. अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सारवासारव. तर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार. उपसचिव मिलिंद शेणॉय यांची 75 प्रमाणपत्रांवरती सही असल्याचं उघड. ज्या शाळांना प्रमाणपत्र देण्यात आली त्यांची चौकशी केली जाणार. 2 दिवसात चौकशीला सुरुवात होणार. प्रमाणपत्र प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी योग्य स्पष्टीकरण द्यावं. अल्पसंख्याक शाळांना प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणावरनं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावलं उचलावीत. शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश. प्यारेखान आज सुनेत्रा पवारांची भेट घेणार. महाराष्ट्र दुःखात असताना अशी कामं कशी होऊ शकतात, सुनेत्रा पवारांचा सवाल. सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याचे सुनेत्रा पवारांचे आदेश. प्यारेखान यांची माहिती. मंत्रालयातील लाच प्रकरण अत्यंत दुर्दैवी घटना. एसीबी गृह मंत्रालयाला रिपोर्ट करते. 6व्या मजल्याच्या गृह मंत्रालयानं 3ऱ्या मजल्यावरील मंत्रालयावरती कारवाई केली. जिरवळ कार्यालय लाच प्रकरणावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. दादांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान. विलिनीकरणाच्या चर्चांवर सध्या तरी पूर्णविराम. विलिनीकरणावर सध्या कोणतीही चर्चा नाही. विलिनीकरणाच्या चर्चांवर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. बैठकीत उशिरा पोहोचल्यामुळे विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. पण विलिनीकरणाचा प्रश्न हा कौटुंबिक असून आपण यावर सध्या बोलणं योग्य नसल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलं. हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया. माझा भाऊच राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही. दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले. विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पुन्हा पाहूयात बातम्या महाफास. 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार. बैठकीत विलिनीकरणावरती चर्चा नाही, कुठलाही अजेंडा नाही. देवगिरीवरच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंची माहिती. तर ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर यायला हवा, तटकरेंचं वक्तव्य. अजित पवारांची फाईल बंद करण्यास अमित शहांनी नकार दिला. शहांच्या नकारानंतर फाईल बंद न केल्याचं भाजपचे नेते बोलायला लागले. त्यानंतर दादांच्या बाबतीत संशयास्पद गोष्टी घडायला लागल्या. संजय राऊतांचा मोठा दावा. अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही. अजित पवारांच्या अपघातावरती वडेट्टीवारांकडूनही शंका उपस्थित. ब्लॅक बॉक्स जळल्याचा अर्थ दाल में कुछ काला है, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या मनामधील शंकांचं निरसन झालं पाहिजे. शरद पवारांनी आधीच घातपात नसून अपघात असल्याचं सांगितलंय. अजित पवारांच्या अपघातावरनं रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया.
तर लाचखोरीचा प्रकार होत होता याची मला कल्पना नव्हती. प्रक्रियेनंतरच माझ्याकडे फाईल किंवा सुनावणी येत होती. पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशीचे आदेश दिले. दोषींवरती कारवाई होईल. लाचखोरीच्या प्रकरणावरती मंत्री नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी धाड टाकायला लावली असं वाटत नाही. माझा कुणावरही संशय नाही. फडणवीसांनी धाड टाकायला लावल्याच्या आरोपांनंतर आरोपांवरती झिरवाळांचं स्पष्टीकरण. तर सुनेत्रा पवारांची सूचना केल्या. झिरवाळांचं वक्तव्य. झिरवाळ आणि नार्वेकरांचं प्रकरण फडणवीसांनी गांभीर्यानं घ्यावं. मंत्रालयात आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महाराष्ट्राच्या इज्जतीचं वस्त्रहरण सुरू. सामनातून झिरवाळ आणि नार्वेकरांवर टीका. अलिबागमध्ये नवा मुळशी पॅटर्न सुरू झाल्याची ही नांदी. सामनातून टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार. राजभवनातील कार्यक्रमाला देखील मोदी उपस्थित राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताचे मुंबईतील मंत्रालयासमोरील रस्त्यावरती बॅनर. पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार. मुंबई क्लायमेट वीकला आजपासून सुरुवात. 3 दिवसांच्या या कार्यक्रमात जागतिक नेते, धोरण निर्माते, तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते जलवायू परिवर्तन आणि उपायांवर चर्चा करणार. हिलरी क्लिंटन, बिल गेट्स आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असणार. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडनं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. देवेंद्र फडणवीस सर्वात यशस्वी मुख्यमंत्री. प्रल्हाद जोशींची प्रतिक्रिया. क्लायमेट वीकचं आयोजन केल्याबद्दलही जोशींकडनं मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकरांसह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक देखील उपस्थित होते. मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे. गाणी वाजवणारे रस्ते वाजवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न. सरकारनं म्युझिकल नखरे थांबवले पाहिजेत. अमित ठाकरेंची फेसबुक पोस्टमधनं सरकारवरती टीका. शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणात उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही. फक्त मुख्य युक्तिवाद बाकी. कोर्टाकडनं त्यासाठी 5 तासांचा वेळ निश्चित. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आता पुढची सुनावणी 12 मार्चला. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्वाची सुनावणी. अंतरिम अर्जावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभाग प्रतिज्ञापत्र सादर करणार का याकडे लक्ष. राहुल गांधींच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज सुनावणी. सावरकरांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती. आजच्या सुनावणीत राहुल गांधींच्या वकिलाकडनं तपास करण्यात येणार. ज्या व्यक्तीचा फोटो संविधानात तो फोटो काढण्यास कुणीही सांगू शकत नाही. मी फोटो लावला नसता तर लोकांना कळलंच नसतं की टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात देखील आहे. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक. सकल हिंदू समाजाचं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात खासदार धनंजय महाडिक आक्रमक. माफी मागेपर्यंत सपकाळांना कोल्हापुरात येऊ देणार नाही. महाडिकांचा निर्धार. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का हे स्पष्ट करा. महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा. भाजपनंतर शिवसेनेतूनही तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. तानाजी सावंतांनी पक्षाच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप. झेडपी सदस्य अनंत लंगडेंचा नाव न घेता सावंतांवर निशाणा. तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केली. लंगडेंचा आरोप. मुंबईत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सपकाळांचा सत्कार केला जाणार. टिपू सुलतानविषयी केलेल्या वक्तव्यावरून सत्कार केला जाणार. मुंबईतल्या टिळक भवन इथे सपकाळांचा सत्कार केला जाणार. नांदेडमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या 5 जागांसाठी भाजपकडे 80 अर्ज करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, वकील, सीए आणि संस्था चालकांचा समावेश. स्वीकृत नगरसेवक निवडीत नव्या जुन्याचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता. स्वीकृत नगरसेवक पद मिळवण्यासाठी अनेकांची मुंबईपर्यंत फिल्डिंग. सोलापूर महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकासोबत भाजपची युती. स्वीकृत नगरसेवक निवडताना 1 जागा कमी होऊ नये म्हणून भाजपनं केली राजकीय खेळी. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा समोर. प्रदीप जयस्वाल समर्थक नगरसेवक किशोर नागरे शिवसेनेच्या गटनेतेपदी. तर गटनेतेपद आपल्या समर्थकांकडे यावं अशी मंत्री शिरसाटांची अपेक्षा होती. शिरसाटांनी गटनेतेपदासाठी माजी महापौर त्र्यंबक तुपेंचं नाव पुढे केलं होतं. कोल्हापुरात भाजपनं झेडपी अध्यक्षपदावरती दावा केलाय. कोल्हापुरात झेडपीसाठी आमचं लक्ष पलीकडे काय होतं याकडे असणार. सतेज पाटलांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसचा मदतीचा हात असल्याची शक्यता.
गोंदियाच्या सालेकसात काँग्रेसच्या 109 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश. नगरपंचायत विजयी उमेदवारांचा सत्कार. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधील वाद वाढण्याची शक्यता. गणेश नाईकांच्या भ्रष्टाचाराची शिंदेच्या शिवसेनेकडनं पोलखोल. नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्याकडनं पोलखोल अभियान. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना नितेश राणे यांचं पत्र. मुंबईत कोकण भवन उभारण्याची पत्राद्वारे मागणी. कोकणातनं मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी पत्राद्वारे मागणी. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. माढ्यातील प्रलंबित रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती. प्रलंबित कामांना तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची विनंती मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंना केली. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या 54 शाखांचं उद्घाटन. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेंच्या नेतृत्वाखाली शाखांचं उद्घाटन. हर्षदा काकडेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. गोंदियाच्या सडक अर्जुनीत तहसील कार्यालयासमोर नगरसेवकांचं आमरण उपोषण. पट्टे आणि घरकुलांसाठी प्रशासनावरती दबाव आणण्यासाठी उपोषण. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, नगरसेवकांचा इशारा. वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांनी घेतला मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेचा आढावा. जिल्ह्यातील सर्व शेतपाणंद रस्त्यांची कामं टप्प्याटप्प्यानं हाती घेण्याचं भोयर यांचे निर्देश. धाराशिवमध्ये तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध. तुळजापूरच्या भातंब्रीमध्ये रेल्वे मार्गाच्या कामाविरोधात शेतकरी आक्रमक. योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गाचं काम थांबवलं. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची. शेतकरी आक्रमक. महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. 2 जणांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार. वाल्मिकरांच्या घरी काम करणाऱ्या दोघांचा एका मित्राचाही समावेश. एसआयटीकडनं 3 आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली आहे. रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंगचा कट तुरुंगात रचला गेल्याचा संशय. फरार आरोपी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरनं कट रचल्याची शंका. लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. कल्याण डोंबिवली झोन 3 मधील पोलीस लॉकअपची दुरवस्था उघड. डीसीपी अतुल झेंडे यांची महात्मा फुले पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष पाहणी. पावसाळ्यापूर्वी तातडीच्या दुरुस्तीचे आदेश. कल्याणमध्ये बेकायदेशीर वास्तव्य आणि व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशींविरोधात भाजप आक्रमक. हायप्रोफाईल परिसरात बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशींवर कारवाईची मागणी. खडकपाडा पोलीस ठाण्यात निवेदन. रत्नागिरीतल्या मे जिलानी मरीन प्रॉडक्ट्स या नामांकित मत्स्य प्रक्रिया कंपनीची फसवणूक. 1,58,75,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार. कर्नाटकातील मंगलोरमधल्या एका एक्सपोर्ट कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये इमारतीसमोरील दुचाकीचा हँडल लॉक तोडून चोरी. पंचवटीतील आडगाव परिसरातला प्रकार. नेपाळी तरुणाला आडगाव पोलिसांकडून अटक. अक्कलकोटच्या भीमा नदी पात्रातील खानापूर बंधाऱ्याची गळती रोखावी. पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांची मागणी. खानापूर बंधाऱ्याच्या प्लेट खराब झाल्यामुळे पाण्याची नासाडी. ऐन उन्हाळ्यात बंधारा कोरडा ठाक पडण्याची ग्रामस्थांना भीती. जुनी डोंबिवली गणेश घाट इथे अपूर्ण कचरा प्रक्रिया प्रकल्पावरती दररोज 400 टन कचरा उघड्यावर. परिसरात तीव्र दुर्गंधी. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. स्थानिक नागरिक आणि नगरसेवक आक्रमक. भंडाऱ्यात आमदार नरेंद्र बोंडेकरांकडून विविध कृषी योजनांचा आढावा. इंद्रलोक सभागृहात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध योजनांसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन.